श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, मृत व्यक्तीला खांदा देण्याचं काम हे किती पवित्र आणि कितीही परोपकारी असलं तरी जो मृत झालाय त्याला त्याचा काहीच उपयोग नसतोय. पण किती मृतांना खांदा दिला यापेक्षा आपण किती जिवंत माणसांना हात दिला यावर आपली माणुसकी ठरत असते. श्रोते हो, माणूस मृत झाला ही बातमी कळताच धावून जाणारी माणसं तो जिवंत असताना त्याच्या पडत्या काळात मात्र का बरं धावून जात नाही हा नेहमी प्रश्न पडतो. खरं तर माणूस गेल्यानंतर धावणाऱ्या माणसांची धावपळ ही व्यर्थच असते. कारण तुम्ही नाही गेला तरी इतर लोक त्याला दहन दिल्याशिवाय राहणार नाहीत. पण ही व्यर्थ धावपळ करणारे खूप लोक आहेत. श्रोते हो, खरं तर आजकालच्या या खोट्या देखाव्याच्या शर्यतीत तू मोठा की मी मोठा ही क्षणभंगवर श्रीमंती दाखवण्यापायी माणूस माणसाला आणि आपुलकीच्या नात्याला विसरत चाललाय. श्रोते हो, जिवंतपणे जिवंत माणसासाठी जिवंत असणाऱ्या आणि अडचणीमध्ये सापडलेल्या एकाला तरी आयुष्यात खरा प्रामाणिक हात द्या. झालं गेलं विसरून तुझं माझं सोडून माणूस व्हा आणि मग बघा मरेपर्यंत त्याचा अभिमान आपल्याला वाटेल. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जेव्हा आपल्याकडे पैसे नसतात तेव्हा जगात कुणाकडेही पैसे नसतात. आपलं भलं आणि आपलं घर भलं, घराचा उंबरठा ओलांडला की जगात काही खरं नसतं. मूठभर वाईट वागणाऱ्या लोकांमुळं चांगलं वागणं कधी सोडू नका. कारण ही दुनिया चांगल्या वागणाऱ्या लोकांमुळे टिकून आहे. स्तुती करणारे नक्कीच तुम्हाला ओळखत असतील, पण काळजी करणाऱ्यांना तुम्हाला ओळखावं लागतं. हसण्यासाठी आपला जन्म आहे. हसणं म्हणजे जीवन आहे. रडणं सोडून द्यायचं, कारण ते नाकर्त्याचं लक्षण असतं. नियती सगळ्यांना मोठं होण्याची संधी देत असते. कोण सोनं करतो तर कोण माती करतो. अंतकरणातील शुद्धता, मनातील स्पष्टता, कृतीतील प्रामाणिकता आणि समाधान हेच सुखाचं सूत्र असतं. ज्याला धडपड करायला जमते त्याच्या समोर परिस्थिती सुद्धा नमते. समस्येचा विचार केला तर कारणं मिळतात आणि समाधानाचा विचार केला की मार्ग मिळतात. बदल हा सोपा नसतो, पण तो शक्य असतो. नाराज होऊन होऊन कोणावर व्हायचं? स्वतःवर व्हा, कारण अपेक्षा आपण करत असतो. जिवंत असताना आई वडिलांना चांगलं जेवायला द्या. मेल्यानंतर पाणी पाजणं, 10वं करणं, 13वं करणं आणि श्राद्ध करणं हा फक्त दिखावा असतो. खर्च झाल्यावर बचत नको. बचतीनंतर जे उरते त्यात खर्च करा. वाद शक्यतो टाळायला बघा, कारण त्यातून क्वचितच प्रश्न सुटतात, पण नको ते प्रश्न मात्र निर्माण होतात. कुणाचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा कधी करू नका. कधीतरी वेळ साथ देईल, पण कर्म नक्कीच नाही. एकदा मनातून तुटलेल्या विश्वासाची डागडुजी स्वारी या शब्दानं होत नसते. झोप येण्यापूर्वीचा विचार
हे मनाच्या फार जवळ असतात. धैर्य म्हणजे संकटांना घाबरणं नाही, तर त्यांच्यावर मात करण्याचं सामर्थ्य असतं. जो कठीण परिस्थितीतून यशाचं शिखर गाठतो त्याला त्या परिस्थितीची जाणीव असते. आयतं मिळणाऱ्याला कधीच किंमत नसते. आपुलकी असेल तर जीवन सुंदर, फुले असतील तर बाग सुंदर, गालातल्या गालात एक हसू असेल तर चेहरा सुंदर, आणि नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर. स्वतःला आनंदी ठेवा, ही जबाबदारी दुसऱ्यावर कधीच देऊ नका. कुंडली न जमवता जीवनभर साथ देणारा नातेसंबंध म्हणजे फक्त आणि फक्त मित्र. वाटते तितकी नसती सोपी संसाराची वाट, रोसव्या फुव्यातूनही अलगद हुडकावी आनंदाची लाट. संसार मोडण्याची 3 प्रमुख कारणं: स्त्रीचा अनावश्यक हट्ट, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचं ऐकून नको ते बोलणं, आणि माहेरच्या लोकांचा जास्त हस्तक्षेप असणं. बापाचं प्रेम हे कधीच दिसत नाही, पण बापा इतकं प्रेम कुणी करत सुद्धा नाही. कोणतीही गोष्ट जे तुम्हाला शारीरिक, बौद्धिक आणि नैतिकदृष्ट्या कमकुवत बनवते ती विष म्हणून नाकारा. मीठाची भाकर खाऊन झोपा, पण आपल्याच लोकांसमोर कधी हात पसरू नका, कारण ते जितके देतील त्यापेक्षा जास्त ऐकवतील. रूपापेक्षा स्वभावावर प्रेम करा. रूप फसवेल, पण स्वभाव कधीच फसवणार नाही. स्वतः विकत आणलेला गजरा आणि नवऱ्यानं स्वतःहून आणलेला गजरा यामध्ये खूप फरक असतो. दिलेल्या प्रत्येक गिफ्टमध्ये वस्तूच असली पाहिजे असं काही नसतं. प्रेम, आपुलकी, काळजी, आदर आणि सन्मान हे सुद्धा चांगलं गिफ्ट आहे. कधी कोणाला देऊन बघा. रावण सुद्धा कपाळावर गंध लावून फिरत होता. तो महादेवाचा सच्चा भक्त होता, पण ज्यावेळी त्याचे अन्याय अत्याचार वाढले त्यावेळी त्याची लंका ही सुद्धा जाळली गेली. नातेवाईकांचा आपल्याशी संबंध तेव्हा चांगला असतो जेव्हा आपल्या बापाकडे पैसा असतो. जीव गुंतलेला असला की माणूस वाद वाढवत नसतो. ठरवलं की सगळं होतं, फक्त माणूस जिद्दीला पेटलेला असावा लागतो. जे अपघाताच्या वेळी जमतात आणि पंचनाम्याच्या वेळी पळून जातात त्यांना पब्लिक म्हणतात.